चंद्रपुर शहर महानगर पालिका प्रतीक्षा सूची के अनुकंप धारकों की ओर से आज चंद्रपुर शहर महानगर पालिका परिसर में बेमियादी आमरण अनशन किया गया। इस दौरान आंदोलनकर्ताओं ने क्या भूमिका ली, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर शहर महानगर पालिका के अनुकंपा प्रतीक्षा सूची के धारकों को 5 से 12 वर्षों से नियुक्ति आदेश न मिलने के कारण महानगर पालिका परिसर में 14 अगस्त बुधवार को आमरण अनशन किया गया। इस दौरान आंदोलनकर्ता हाथ में विविध मांगों के फलक लेकर निषेध दर्शाते हुए नजर आए। इस दौरान आंदोलनकर्ता ने जानकारी देते हुए मांग पूरी न होने तक अनशन पीछे नहीं लेंगे, ऐसी भूमिका व्यक्त की। भारत घडसे मी आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील एक अनुकंपधारक आहोत। सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेतील अनुकंपधारकांची लिस्ट 48 प्रतीक्षा यादीमध्ये 48 लोक आहेत। त्यातच सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही चौकशी केली असता महानगरपालिकेने फक्त आम्हाला 4 जागा भरण्याचे आश्वासन दिले। जर 4 जागा भरत असेल तर आमची वय चालली जाईल, आम्ही वयातून बाद होऊन जाऊ आणि अपात्र घोषित होईल। तर असे चालत राहिला तर आम्ही किती वर्ष अजून वाट पाहावी लागेल। ऑलरेडी आम्ही 10 ते 12 वर्षापासून वाट बघत आहोत। मग अशा परिस्थितीत 4 जागा भरतील आणि आमच्या मागण्या त्यांनी मान्य नाही करतील तर आम्हाला अजून प्रतीक्षेची वाट पाहावी लागेल। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही यांनी आमच्या मागण्या मान्य करावा। सध्या स्थितीत रिक्त असलेल्या एकूण पदाच्या 20% वर्ग क व गटच्या अनुकंपधारकांची पदभरती करण्यात यावी। ड वर्गातील सर्व अनुकंपधारकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सामावून घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे। पुढची भूमिका काय राहील तुमची? पुढची भूमिका आता आयुक्त साहेबाला भेट दिली असता आयुक्त साहेबांनी म्हटले की मंत्रालयात जाऊन आपण जी आरची कॉपी लावून ह्या सर्व गोष्टी GR बदलण्यात एक विशेष बाब म्हणून त्याचा दुरुस्ती करण्यात यावी। इथे उपोषण तुम्ही करू नका, कारण 15 ऑगस्ट असल्या कारणाने बस एवढंच म्हणले आयुक्त साहेबांनी। आम्ही म्हटलं आम्ही उपोषण मागे घेणार नाही, कारण जेव्हापर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार तेव्हापर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। त्यांनी म्हणतं या परिसरात उपोषण करू नये असं त्यांनी म्हणतात। पण आम्ही जेव्हा महानगरपालिकेचे अनुकंपधारक आहोत तर महानगरपालिकेमध्येच करणार आहोत ना उपोषण, दुसरीकडे जाऊन थोडं ना करणार आहोत। म्हणून आम्ही इथेच बसणार आहोत। त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी दिली आहे, सगळ्या गोष्टी कारवाई करण्याची गुन्हा करण्याची हे दिली आहे। तरी आमची जेव्हापर्यंत मागणी होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।